नमस्कार मित्रांनो, मी किरण कुळी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे IPL चा नवीन एपिसोड. ठीक आहे. तर मित्रांनो, आज होणार आहे मॅच नंबर 40. ठीक आहे. तर ही मॅच कोणामध्ये होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती ना? मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, ही मॅच होणार आहे राजस्थान रॉयल्स वर्सेस पंजाब. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ही मॅच कुठल्या स्टेडियमवर खेळवली जाणार आहे, इकडची पिच कशा प्रकारची असेल, इथे कोण चांगला परफॉर्मन्स करू शकतो, ठीक आहे, ही मॅच कुठे घटित होणार आहे, किती वाजता ही मॅच होणार आहे, ते सगळं माहिती घेऊन मी आता तुमच्या समोर आलेलो आहोत. तर कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ स्किप करून, ठीक आहे, लक्षपूर्वक बघा, जेणेकरून ह्या मॅचची जी सुरुवातीची स्थिती आहे ती तुम्हाला संपूर्ण माहिती पडेल. ठीक आहे. तर कुठे जाऊ नका, हा व्हिडिओ पूर्णपणे बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर मित्रांनो, ही मॅच जी होणार आहे ती न्यू चंडीगडला होणार आहे. न्यू चंडीगडच्या महाराजा युजवेंद्र सिंग स्टेडियम मध्ये जे आहे मुल्लानपूरमध्ये. ठीक आहे. म्हणजे चंडीगडच्या मुल्लानपूरमध्ये हे स्टेडियम आहे, महाराजा युजवेंद्र सिंग स्टेडियम. तर इथे ही मॅच घटित होणार आहे, आजची मॅच. ठीक आहे. तर हे झाले स्टेडियम विषयी. तर इकडची पिच कशा प्रकारची खेळेल, तर ह्याच्या पूर्वीचा जो तिकडचा माहितीचा आलेख आहे तो काहीसा वेगळा आहे, आणि ह्या IPL मध्ये जो त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो थोडासा वेगळा आहे. पहिला काही वर्षापूर्वी इथे ज्या मॅच घटित होत होत्या त्या जवळजवळ 170 180 पर्यंत जास्तीत जास्त स्कोर होत होता. पण आता ह्या IPL मध्ये असं दिसून येत आहे की इझिली 200च्या वरती सुद्धा स्कोर जाताना दिसतोय. कमीत कमी 190च्या वरती स्कोर होताना ह्या पिचवर आपल्याला दिसून आलाय ह्या IPL मध्ये. तर अशा प्रकारचं हे पिच असेल की हाय स्कोरिंग ग्राउंड आहे आजचं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्या ग्राउंडवर एव्हरेज स्कोर बघायला गेलं तर कमीत कमी 200 तरी मारावं लागेल. तर तुम्ही म्हणजे तुमचं बॉलिंग युनिट चांगलं असेल तर तुम्ही त्याला डिफेंड करू शकता. ठीक आहे. तर चेस होऊ शकतं या ग्राउंडवर, कळलं? तुमच्या चुकांमुळे तुम्ही ते चेस होणार की नाही ते अवलंबून आहे समोरच्या टीमवर. ठीक आहे. समोरच्या टीमने घाई न करता व्यवस्थित रन करत गेले तर नक्कीच चेस होऊ शकतो या पिचवर. अशा प्रकारचं हे पिच आहे, कारण बॅटिंग फ्रेंडली पिच जास्त आहे. इथे बॉलरचं म्हटलं की कुठला बॉलर चांगला बॉलिंग टाकू शकतं, तर इथे दिसून येतं की फास्ट बॉलरला बऱ्यापैकी चांगली मदत आहे इथे या पिचवर स्पिनरच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणजे पर्सेंटेज मध्ये बघायला गेलं तर 100% पैकी मी 70% फास्ट बॉलरला निवडेल या पिच साठी, आणि 30% स्पिनरला निवडेल. तर अशा प्रकारची ही पिच आहे, ही फास्ट बॉलरला जास्त सपोर्ट करते. इथे फास्ट बॉलरला जास्त, मित्रांनो, इथे फास्ट बॉलरला खूप मदत आहे, त्यामुळे फास्ट बॉलरला निवडण्याची जास्त चान्स तुम्ही ठेवा, कारण फास्ट बॉलर तुम्हाला चांगले पॉईंट्स मिळवून देऊ शकतात. ठीक आहे. तर इथे ह्याच्या अगोदर राजस्थान रॉयल्स आणि पंजाबमध्ये किती मॅच झाल्या, तर त्या मॅच झालेल्या आहेत 30. ठीक आहे. तर त्यांचा रेकॉर्ड काय आहे विनिंगचा, तर तो सांगतो. तर 30 मॅच पैकी 17 मॅच हे राजस्थान रॉयल्स जिंकलेले आहे, आणि 12 मॅच हे पंजाब जिंकलेले, आणि त्याच्यातली एखाद मॅच ही ड्रॉ झाली. ठीक. तर लास्ट 5 मॅच पैकी लास्ट 5 मॅच मध्ये पण राजस्थान रॉयल्स हे भारी दिसत आहे. 5 पैकी 3 मॅच हे राजस्थान रॉयल्स जिंकताना आपल्याला दिसत आहे, तर 2 मॅच हे पंजाब 11 जिंकताना दिसतंय. ठीक आहे. आणि ह्या स्टेडियम मध्ये बघायला गेलं तर राजस्थान रॉयल्सचा दबदबा इथे दिसतोय. राजस्थान रॉयल्सचं हे होम ग्राउंड आहे मित्रांनो. तर इथे राजस्थान रॉयल्सने 2 मॅच झालेले आहेत, आणि दोन्हीही मॅच राजस्थान रॉयल्सने जिंकलेले. पंजाबने एकही मॅच आतापर्यंत जिंकलेली नाहीये या स्टेडियम. तर इथे राजस्थान रॉयल्सचा वर चष्मा आपल्याला असताना दिसतोय. ठीक आहे. पण परिस्थिती वेगळी आहे. हा रेकॉर्ड असं सांगताय की राजस्थान रॉयल्स जिंकू शकतं, पण ह्या आताच्या IPL मध्ये ना आता जवळजवळ 3-4 शेवटच्या मॅच झाल्या, त्याच्यामध्ये राजस्थान रॉयल्स हे जिंकता मित्रांनो हारलेलं आपल्याला दिसून आलं. त्यांची कमजोर कडी कोण आहे माहिती, ही त्यांची टीम. त्यांच्या टीम मधले जे बॉलर्स युनिट आहे, बॉलिंग युनिट आहे, ते व्यवस्थित टायमाला क्लिक होताना आपल्याला दिसत नाहीये. बॉलर्स काही बॉलर्स चांगले आहेत, पण काही बॉलर्स चांगला परफॉर्मन्स करून दाखवत नाही. त्याच्यातून त्यांचा कॅप्टन रियान पराग याचा फॉर्म सगळ्यात खराब चाललेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबरच
त्यामुळे त्याला व्यवस्थित टीम हँडल करता येत नाहीये. बॉलरचा व्यवस्थित वापर त्याला करता येत नाहीये. कुठला बॉलर कधी खेळवला पाहिजे, कोणाकडनं कधी बॉलिंग करून घेतली पाहिजे, डिफेंड करताना, चेस करताना कशा प्रकारे कॉम्बिनेशन खेळवलं पाहिजे, ह्याच्यामध्ये रियान पराग सध्या खूप गडबड करताना आपल्याला दिसतं. त्यामुळे लागोपाठ आपल्याला 3-4 मॅच तरी हाताना राजस्थान रॉयल्स जिंकलेली आहे. वैभव सूर्यवंशी हा या टीमचा एकमेव हिरा आहे. हिऱ्यासारखा खेळाडू यांना मिळाला आहे, पण त्याचा व्यवस्थित वापर म्हणजे तो करून देतोय, तो सोनं आणून देतो यांना, पण त्या सोन्याला कसं पचवायचं हे राजस्थान रॉयल्सला येतच नाही. तर अशा प्रकारचं काहीच आहे थोडक्यामध्ये सांगितलं. तर आपण आता राजस्थान रॉयल्सची प्लेइंग एरिया आणि पंजाबची प्लेइंग एरिया काय असेल तर ह्याच्यावर आपण आता लक्ष देऊया. ठीक आहे, तर पहिल्यांदा सांगतो राजस्थान रॉयल्सची प्लेइंग एरिया काय असेल. तर वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल हे 2 खेळाडू धमाकेदार खेळाडू आहेत, पण सध्या यशस्वी जयस्वालचा फॉर्म चढ उतार दिसतोय. बऱ्याच मॅचमध्ये व्यवस्थित परफॉर्मन्स करताना दिसत नाहीये, तो कन्सिस्टंट दिसत नाहीये यशस्वी जयस्वाल. त्या कारणाने कधी कधी मोठा स्कोर नाही बनत आहे. वैभव सूर्यवंशी खूप जबरदस्त खेळाडू आहे या संघासाठी. त्याच्याच जोरावर आतापर्यंत जे काही सामने संघाने जिंकलेले आहेत बऱ्यापैकी बहुतेक ते त्याच्या खेळावर जिंकलेले आहेत. हा खेळाडू वन साईड 100 मारतोय, 160 म्हणजे 100च्या वरतीच रन सुद्धा करतोय, कधी 70, कधी 50 अशी मोठी खेळ करतोय, ताबडतोब खेळी करतोय. छोटी खेळी जरी चालते पण ताबडतोब करतोय. अर्ध्या बॉलांमध्ये तो रन ठोकून जातोय 50-60 रन. तर ही जमेची बाजू आहे, पण या बोललो ना, या गदड्या खेळाडूंना पुढच्या ते सांभाळता येत नाही. ही जी चांगली सुरुवात वैभव सूर्यवंशी करून देत आहे, तर त्यांना खेळावं लागेल चांगलं. आता बघूया कसे खेळतात आज ते. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल हे 2 खेळाडू हे आजची मॅचची राजस्थानकडून ओपनिंग करतील. तर पंजाबची ओपनिंग कोण करेल तर प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या हे 2 जबरदस्त खेळाडू पंजाबची ओपनिंग करताना आपल्याला दिसतील. ह्या सीझनमध्ये मित्रांनो, ह्या IPLच्या सीझनमध्ये पंजाबकडनं हे 2 खेळाडूंनी खूप आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करून आपल्याला दाखवलेली आहे. बऱ्यापैकी बहुतेक मॅचमध्ये चांगली ओपनिंग साजेदारी या खेळाडूंनी करून दाखवली आहे. त्याच्याच जोरावर पंजाबने लागोपाठ जवळजवळ 5-6 मॅच जिंकलेले आहेत. ठीक आहे, असं आपल्याला ह्या IPL मध्ये दिसतंय. खूप दमदार म्हणजे वरचढ टीम म्हणून पंजाब ह्या IPL मध्ये आपल्याला दिसून आली आहे. तर हे चांगली ओपनिंग त्यांची चांगली होते, त्या बेसवर ते पुढे जाऊन चांगले चेस करतात किंवा मोठा स्कोर बनवण्यामध्ये यशस्वी होत आहे. ठीक आहे, तर इकडे आहे वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल हे राजस्थान रॉयल्सकडनं ओपनिंग करतील, तर पंजाबकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या, तर हे 2 पंजाबकडनं ओपनिंग करताना आपल्याला दिसतील. ठीक आहे, यांच्यामध्ये आपल्याला जर फॅन्टसीसाठी निवडायचे झाले तर इकडून राजस्थानकडनं वैभव सूर्यवंशी आणि इकडून पंजाबकडनं हे 2 खेळाडूंना मी निवडेल. ठीक आहे, तर पुढची टीम काय असेल ते बघूया. तर राजस्थान रॉयल्सकडनं विकेट किपर बॅट्समन कोण असेल तर हे असेल ध्रुव जुरेल. ठीक आहे, हा एक ताबडतोब बॅट्समन आहे. बऱ्याच मॅचमध्ये ह्याने सूर्यवंशीची चांगली साथ निभावलेली आहे, कारण यशस्वी जयस्वाल बहुतेक मॅचमध्ये आपल्याला लवकर आउट होऊन जाताना दिसत आहे. कन्सिस्टंट नाही दिसत आहे यशस्वी जयस्वाल. खूप चांगला बॅट्समन आहे. बघूया आज कसे रन करतोय ते, की लवकर आउट होऊन जाते. ठीक आहे, तर ध्रुव जुरेल हे बऱ्यापैकी वैभव सूर्यवंशीची साथ देताना बऱ्याच मॅचमध्ये आपल्याला या IPL मध्ये दिसलेला आहे. पण नुसते 2-3 बॅट्समनने काम करून चालणार नाही ना. बाकीचे मधल्या फळीतले जे बॅट्समन आहेत त्यांनी खूप चांगली कामगिरी करून दाखवली पाहिजे. जी सुरुवात मिळत आहे, जे चांगला स्टार्ट मिळत आहे, त्याला पुढे चांगल्या स्कोअरमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे मधल्या फळीचं असतं, तर ते काम होताना दिसत नाहीये. त्यामुळे राजस्थान रॉयल्स कुठेतरी जाऊन धडपडत आहे आणि मॅच हारताना आपल्याला दिसते. ठीक आहे, आता ध्रुव जुरेल ही चांगली कामगिरी करतोय बॅटिंग करताना, आणि जेव्हा बॉलिंग असते तेव्हा विकेटच्या मागे उभं राहून विकेट किपर म्हणून खूप चांगली कामगिरी ध्रुव जुरेल निभावत आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर कोण येतं तर रियान परागचा फॉर्म खूपच घटिया झालेला आहे. तो जर कॅप्टन असता तर एवढ्यात त्याला बसवलं असतं, अशी परिस्थिती आहे रियान परागची. बघावं लागेल टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेते ते. रियान परागचा खूप बेकार फॉर्म चाललाय. तसंच शेमरॉन हेटमॅनचाही तसंच थोडासा फॉर्म चाललेला आपल्याला दिसून येतोय. तोही क्लिक होत नाहीये. वेस्ट इंडिजच्या प्लेअरला ह्या IPL मध्ये काय झाले तेच कळत नाहीये. पण वेस्ट इंडिजचे बॉलर
खूप चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे बघायला गेलं तर जोफ्रा आर्चर हा त्याच्या कॅपॅसिटीनुसार विकेट काढून देत आहे, बॉल पकवत आहे समोरच्या टीमला आणि वेळ पडली तर चांगले हिटही लावत आहे. म्हणजे जिथे आपल्याला एक चित्र असं दिसतं की वेस्ट इंडिजचे जे चांगले फॉर्ममध्ये बॅट्समन होते ते इथे फॉर्ममध्ये मुळीच दिसत नाहीत, पण बॉलर त्यांचे खूप चांगले फॉर्ममध्ये दिसत आहेत आणि बॅटिंगही खूप चांगली करून दाखवत आहेत. तर इथं बघावं लागेल रियान परग आणि शिमरन हेटमायरचं टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेते ते. त्याच्या पुढे आहे डोनोवन फेरेरा. ह्याने लास्ट मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी करून दाखवली होती. म्हणजे पुढचे जे होते बॅट्समन मधल्या फळीतले ते बऱ्यापैकी आउट होऊन गेले होते. वैभव सूर्यवंशीने आणि ध्रुव जुरेलने चांगल्यापैकी रन मध्ये मारले होते, पण ते आउट झाल्यानंतर मागे रांगच लागली होती. तर कुठेतरी जाऊन या फेरेराने बऱ्यापैकी रन करून जवळजवळ 150च्या आसपास स्कोर नेऊन ठेवला होता. तर बघावं लागेल आजच्या मॅचमध्ये हा कसा खेळतोय. रवींद्र जडेजाचा पण तोच हाल आहे, कधी चांगला खेळतोय, कधी लवकर आउट होऊन जातोय आणि बॉलिंगमध्येही पहिल्यासारखी धार दिसत नाही. ज्यापासून चेन्नईमधून हा खेळाडू बाहेर पडलाय त्यापासून काही व्यवस्थित परफॉर्मन्स रवींद्र जडेजाचा कन्सिस्टंट आपल्याला दिसत नाहीये. जोपर्यंत तो धोनीच्या अंडरमध्ये खेळत होता तर धोनी चांगल्या प्रकारे खेळाडूंना युटिलाइज करून घेत होता, पण जडेजाचा वापर बाकीच्या या कॅप्टनना करता येत नाही आणि जडेजा स्वतः पण व्यवस्थित काही करून दाखवत नाही. शेवटला नको तेव्हा म्हणजे स्कोर करून फायदा नाही. जेव्हा तुमच्या हातात दोरी असते तेव्हा ती खेचणं गरजेचं आहे. नको तेव्हा परफॉर्मन्स म्हणजे हारणाऱ्या मॅचमध्ये तुम्ही जर परफॉर्मन्स करून दाखवताय त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे, तर वेळ पडली तर जिथे हारणारी मॅच आहे तर ती जिंकून दिली पाहिजे, हे त्यांचं मेन काम आहे, कारण ते मधल्या खालच्या फळीमध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर रवींद्र जडेजानंतर कोण येतं तर जोफ्रा आर्चर हा फास्ट बॉलर आहे, पण वेळेला खूप मोठे मोठे छक्के सुद्धा मारण्याची ताकद हा खेळाडू ठेवतो. वेस्ट इंडिजचा खेळाडू नाही, सॉरी, हा जोफ्रा आर्चर आपल्याला इंग्लंडचा खेळाडू आहे. तर हा खेळाडू आपल्याला मोठे मोठे छक्के मारताना दिसतोय. जबरदस्त खेळाडू आहे मित्रांनो जोफ्रा आर्चर, ह्याला नक्कीच निवडा आपल्या टीममध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर नंद्रे बर्गर हाही नवीन खेळाडू आहे ह्या टीममध्ये, पण जबरदस्त बॉलिंग करताना आपल्याला या IPL मध्ये दिसतोय. बॅट्समनना म्हणजे लवकर आउट करण्याची क्षमता नंद्रे बर्गर ठेवतोय. ठीक आहे, त्याच्याबरोबर आहे रवी बिश्नोई. ठीक आहे, हा सुद्धा मस्त लेग स्पिन करतो, हा माझा आवडता बॉलर आहे. जबरदस्त ते म्हणतात ना चांगले स्पिनर पैकी म्हणजे म्हणजे कुलदीप यादव आणि जुवेंद्र चहल याच्यानंतर मला कुठला स्पिन बॉलर आवडतोय तर हा रवी बिश्नोई सध्याच्या स्थितीमध्ये. ठीक आहे, रवी बिश्नोई चांगला बॉलर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे यांचा परफॉर्मन्स मला काही खास करून आवडत नाही एवढा. खेळले तर खेळतात व्यवस्थित, काही विकेट काढून देतात टीमला, पण एवढं काही खास त्याची बॉलिंग ॲक्शन आणि काही मला वाटत नाही. ठीक आहे, तर ह्या राजस्थान रॉयल्सकडनं मला रवी बिश्नोई, नंद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर, त्याच्यानंतर ध्रुव जुरेल आणि वैभव सूर्यवंशी. ठीक आहे, हे चांगली परफॉर्मन्स करताना आजच्या मॅचमध्ये दिसत आहेत. त्याच्यानंतर यशस्वी जयस्वाल सुद्धा आजच्या मॅचमध्ये क्लिक झाला तर खूप चांगले रन बनवू शकतो, कारण ही बॅटिंग पिच आहे. तर इथे जर आजच्या मॅचमध्ये त्याने ही कॅश नाही केलं तर फायदा नाही. तुम्ही बॅट्समन आहात आणि बॅटिंग पिचवरच जर तुम्ही नांगी टाकत असाल तर फायदा नाही ना खेळ बघायला. ठीक आहे, तर अशी असेल राजस्थान रॉयल्सची प्लेइंग 11. आता आपण पंजाबची प्लेइंग 11 बघू. तर प्रभसिमरन सिंग विकेट किपर बॅट्समन आहे, चांगला बॅटिंगही करतो आणि विकेटच्या मागे चांगली छेदी पकडतो. तर हा जबरदस्त खेळाडू पंजाबकडून आपल्याला ओपनिंग करताना दिसेल. त्याची साथ देताना आपल्याला प्रियांश आजा, नवोदित युवा खेळाडू जबरदस्त चौके छक्के वैभव सूर्यवंशी सारखाच मारतो, तर तो आपल्याला प्रभसिमरन याच्याबरोबर ओपनिंग करताना दिसेल या मॅचमध्ये. त्याच्यानंतर कोण येतं तर कुपर कोनली. या कुपर कोनलीने IPLची सुरुवात खूप चांगल्या प्रकारे करून दिली होती पंजाबसाठी, पण त्याच्यानंतर तो काही कन्सिस्टंट दिसलेला नाही या IPL मध्ये. सुरुवातीच्या मॅच त्याने काढून दिल्या कुपर कोनली, पण नंतर
तो काही व्यवस्थित रन करताना आपल्याला दिसला नाही. तर बघावं लागेल आजची मॅच कशी खेळतोय कुकर. ठीक आहे, पण त्याने सुरुवातीच्या काही मॅच काढून दिल्या, पण त्याच्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्याने बऱ्यापैकी तो जो रणगाडा आहे तो पुढे ढकलण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. ह्या IPL मध्ये जर कुठला चांगला कॅप्टन मला आतापर्यंत आढळला आहे तर तो आहे श्रेयस अय्यर. ही जमेची बाजू आहे पंजाब 11ची. ठीक आहे, तर हा एक जबरदस्त कॅप्टन पंजाब संघाला लाभलेला आहे. ह्या कॅप्टनने ज्या संघाकडनं कॅप्टनशिप केलेली आहे त्या संघाने खूप चांगला परफॉर्मन्स करून दाखवलेला आहे IPL मध्ये, असं आपल्याला दिसून येते. ज्यापासून श्रेयस अय्यरने कॅप्टनशिपची धुरा सांभाळलेली ज्याही संघाकडनं, ठीक आहे, मग ते कोलकाता असून दे किंवा पंजाब असू, ठीक आहे, तर खूप चांगली कामगिरी करून दाखवलेली आपल्या बॅटिंगने सुद्धा आणि आपल्या कॅप्टनशिपने सुद्धा खूप जबरदस्त त्याचा परफॉर्मन्स दिसून आलेला आहे. तर आजच्या मॅचमध्येही कॅप्टनशिप आणि त्याचा बॅटिंगचा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे होईल असं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण येतं तर नेहाल वडेरा. हाही वेळेला चांगली बॅटिंग करून देतो. ठीक आहे, त्यानंतर आहे शशांक सिंग. याचा परफॉर्मन्स काही खास दिसून आलेला नाही आहे या IPL मध्ये. बघावं लागेल कसा खेळून दाखवून हा शशांक सिंग, किंवा त्याला वगळण्यात ही येऊ शकतं. त्याच्यानंतर येतो कोण, मार्कस स्टॉयनिस. हा ऑस्ट्रेलियाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग तर करतो त्यावरून खालच्या फळीमध्ये मधल्या फळीमध्ये येऊन बॅटिंगही खूप चांगल्या प्रकारे करतो. मॅचला परतवण्याची दम हा खेळाडू ठेवतो. त्याच्यानंतर आहे मार्को जेन्सन. हाही ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंगचा परफॉर्मन्स चांगला करतो त्यावरून बॉलिंगही फास्ट बॉलिंगही खूप चांगला मार्को जेन्सन करताना आपल्याला दिसून आला आहे. तर मार्को जेन्सन नंतर कोणी झेवियर बार्टे. बार्टे खूप चांगला बॉलर आहे, कन्सिस्टंट विकेट घेत आलेला आहे. त्याच्यानंतर विजय कुमार वैशाख हा आपला भारतीय बॉलर पंजाबकडून खेळताना ह्या IPL मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करताना दिसून आला आहे. तर आजच्या मॅचमध्ये त्याला विकेट मिळतील, कारण आजच्या मॅचमध्ये फास्ट बॉलरला चांगल्यापैकी मदत आहे. ठीक आहे, जसे रन्स बनतात आहेत ह्या पिचवर हाय स्कोर तर होईलच, पण विकेट पण मिळतील फास्ट बॉलर. ठीक आहे, तर विजय कुमारलाही विकेट मिळण्याची शक्यता आहे आजच्या मॅचमध्ये. त्याबरोबर अर्शदीप सिंग याला सुद्धा विकेट मिळू शकते आणि युजवेंद्र चहलला सुद्धा विकेट मिळू शकते. ठीक आहे, तर ही असे पंजाबची प्लेइंग 11. ठीक आहे, कोण कोण झाली पंजाब? प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, कुपर कोहली, श्रेयस अय्यर, नेहाल वडेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, त्याच्यानंतर मार्को जेन्सन, झेवियर बार्टे, त्याच्यानंतर विजय कुमार वैशाख, अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल. तर मित्रांनो, ह्या पंजाबमधून मला जर फॅन्टसी टीममध्ये घ्यायचं झालं तर मी कोणाकोणाला निवडले? प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, श्रेयस अय्यर, त्याच्यानंतर मार्कस स्टॉयनिस, मार्को जेन्सन, वैशाख, अर्शदीप सिंग. ठीक आहे, यांना निवडे. प्लस इकडं आता राजस्थान रॉयल्सकडनं जर निवडायचं झालं मला तर वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर आणि रवी बिश्नोई. ठीक, तर ही अशी माझी प्लेइंग 11. ठीक आहे, तर तुमची प्लेइंग 11 काय असेल आणि तुम्हाला ह्या मॅचविषयी जी प्रेडिक्शन केली आपली ती कशा प्रकारे वाटली ते नक्कीच कॉमेंट्सच्या द्वारे तुम्ही कळवा. तुमचे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला हा व्हिडिओ आपली फॅमिली झपाट्याने वाढते मित्रांनो. खूप चांगला ग्रोथ झाला आहे हा काही 10-15 दिवसांमध्ये. 350 पासून आता 450च्या वरती आपली जी विजयी भागदौड आहे म्हणजे सबस्क्राईबची ती जोरात वाढत चाललेली. तर तुमचा आशीर्वाद असंच असू दे आपल्या पाठीशी आणि आपली फॅमिली फॅन्टसीची गेमिंगची अशीच वाढत राहू दे. आपल्याला खूप चांगलं काहीतरी घडवायचं आहे फ्युचरमध्ये. ठीक आहे, त्यासाठी आपली फॅमिली मला लवकरात लवकर वाढवायची आहे. जे कोणी फॅन्टसी ॲपवर खेळत असेल कुठल्याही दुसऱ्या, तर त्यांनी लवकरात लवकर आपला हा चॅनल जॉईन करा, कारण आपण येणाऱ्या काळामध्ये काहीतरी चांगलं घेऊन येतो तुमच्यासाठी फॅन्टसीच्या रिलेटेडच, जेणेकरून तुम्ही चांगली अर्निंग कराल, चांगली लर्निंग कराल. ठीक आहे, तर जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला जोडण्याचा प्रयत्न